अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा चमत्कारिक, दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. हो बाळा, या संदेशाने तुझीच निवड केली आहे, कारण आजपर्यंत माझा स्वामीप्रिय बाळ खूप दुःखी त्रासून गेला आहे. खूप दुःखामध्ये त्याचे जीवन व्यतीत गेले आहे. हो बाळा, तुझ्या या खचलेल्या मनाला धीर देण्यासाठी, तुझ्या या अंधाऱ्या आयुष्याला उजेडात आणण्यासाठी आणि तुझे जे काही जीवन अंधारमय झाले आहे त्याला प्रकाशाची दिशा देण्यासाठी हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज. आणि या क्षणापासून जेव्हा तुझ्यासमोर हा संदेश येईल त्या क्षणाला तुझे जीवन पूर्ण बदललेले असेल. तुझ्या जीवनातील सर्व काही इच्छा पूर्ण झालेल्या असतील. हो बाळा, म्हणूनच या संदेशाला दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत हा दिव्य संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यातील जो काही बदल झालेला आहे तो तुझ्या स्वतः डोळ्यांनी पहा. हो बाळा, कारण आजपर्यंत तुझ्या शत्रूने, तुझ्या जवळच्याच लोकांनी तुझा विश्वासघात करून जे काही तुझे मानसिक नुकसान केले आहे, तुझ्या आयुष्यातील ज्या काही तुझ्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, त्यामध्ये बाधा आणून तुला वेळोवेळी मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. हो बाळा, ज्यांनी तुझे पाय खेचले आता तेच लोक तुझे पाय धरतील. हो बाळा, म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुला ऐकल्यानंतर समजेल की तुझे शत्रू आता कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत. आता त्यांचे भोग त्यांच्या समोर आले आहेत आणि ते तुझ्या समोर येऊन तुझी माफी मागितल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, जो दुसऱ्यांचे वाईट चिंतो, जो दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः सुखी राहण्याचा प्रयत्न करतो, तो कधीही यशस्वी होत नाही. त्याला कुठल्याही कार्यामध्ये कधीही यश प्राप्त होत नाही. याचे स्मरण त्यांनी वेळोवेळी ठेवावे. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता नको. आता हे शत्रू तुझ्यासमोर हात जोडून उभे आहेत, कारण त्यांना त्यांच्या सर्व वाईट कर्माची जाणीव झाली आहे. हो बाळा, तुला आता त्यांची चिंता करण्याची गरज नाही. असे समज की या क्षणापासून या लोकांना, तुला त्रास देणाऱ्या लोकांना, दुःख देणाऱ्या लोकांना तुझ्या आयुष्यातून या स्वामी माऊलीने दूर केले आहे. हो बाळा, खूप सहन केलेस, पण आता प्रत्येकजण तुझ्या पाया पडत येणारच. हो बाळा, असे काही चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहेत, जे पाहून तू खूप आनंदी होणार आहेस. कारण ज्या चमत्कारासाठी, ज्या यशासाठी, जे काही तुला स्वप्न तुझे पूर्ण करण्यासाठी तू जी काही रात्रंदिवस मेहनत, कष्ट घेतले आहेस बाळा, या सर्वांचे चीज होण्याचा हा दिवस आला आहे असे समज. या सर्वांचे खूप मोठे फळ तुला प्राप्त होण्याचा हा दिवस तुझ्या समोर आला आहे आणि म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे. हा योगायोग समज. हो बाळा, म्हणूनच तुझी 10 मिनिटे देऊन हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा आणि तुझे जीवन पूर्ण परिपूर्ण होईल. आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, आता तुझे शत्रू तुला त्रास देऊन पश्चाताप करत आहेत. हो बाळा, कारण यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आनंद आणि चमत्काराचे दिवस येणार आहेत ते सर्व काही पाहून ते अचंबित होणार आहेत. हो बाळा, कारण तुला आजपर्यंत खूप काही त्रास देऊन झाला आहे, खूप काही रडवून झाले आहे. तुझ्या अश्रूंचा, तुझ्या प्रत्येक अश्रूंचा आता हिसाब होण्याची वेळ आली आहे. बाळा, या सर्वांसाठी तयार आहेस ना? हे सर्व काही पाहण्यासाठी तयार आहेस ना? कारण आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील होणारी प्रगती आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही होणारे बदल आहेत, चमत्कार आहेत, ते
पाहतच बसणार आहेत. हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये आमचे आशीर्वाद, खूप काही आनंद, चमत्कार घेऊन येत आहेत. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये असे काही एक द्वार उघडणार आहे. त्या द्वारामधून तुझ्यासाठी खूप काही सुंदर मार्ग तयार होणार आहेत, ज्या मार्गावरती चालून तुला खूप काही मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे. हो बाळा, आता फक्त धीर धर, शांत रहा, स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण बाळा, तुझ्यासमोर तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली असेल आणि ती तू स्वतःच्या डोळ्याने पाहून तुझे मन सुखावणार आहे. हो बाळा, तुझ्या कुटुंबातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कारण आजपर्यंत जे दुःखात, संकटात आणि त्रासामधून जे काही जीवन तू व्यतीत केले आहेस, यापुढे नाही. यापुढे ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी उज्ज्वल भविष्यकाळ तुझ्यासमोर घेऊन आली आहे. हो बाळा, आता प्रत्येक कार्यामध्ये तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. आता उंच भरारी घेण्यास तयार आहेस ना? या सर्व सुखाला, वैभवाला, आनंदाला घेण्यास तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना गरज असेल त्याला हा स्वामी माऊलींचा संदेश शेअर करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता सोड, काळजी सोड. आता यानंतर प्रत्येक तुझ्या कार्यामध्ये विजय तुझा नक्की ठरला आहे. तुझ्या विजयाची तारीख आम्ही ठरवली आहे. आता तुझ्यावरती कितीही संकट येऊ दे, सर्व संकट अटळ आहे. सर्व दुःख आणि चिंता यातून तू आता अलगद बाहेर पडला आहेस. हो बाळा, आता चिंता कशाला? जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस, तुझ्या मुखामध्ये आमचे नामस्मरण अखंड आहे, तर तू घाबरतो कोणाला? या शत्रूंना, या विश्वासघातकी लोकांना, या संकटांना? अजिबात नाही. या सर्वांना ठणकावून सांग की जर आता ब्रह्मांडाची शक्ती, स्वामी आई, माझी स्वामी माऊली जर माझ्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे, तर मला यापुढे कोणाचेही पाय धरण्याची गरज नाही, कोणासमोरही हात जोडण्याची गरज नाही, कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही. हो बाळा, जर आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम आता तुझ्या पाठीशी निरंतर कार्य करत आहेत, तर तुला यापुढे कोणाचीही गरज नाही. बाळा, तुझे सर्व अश्रू, तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व यातना आम्ही सर्व काही पाहिले आहेत. या सर्वांचा हिसाब झाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, ज्यांनी ज्यांनी तुझा विश्वासघात केला, ज्यांनी ज्यांनी गोड बोलून तुझा वापर करून घेतला, ज्यांनी ज्यांनी आपले मन तुझ्यासमोर उघड करून तुझीच माघारी निंदा केली, हे सर्व काही आम्ही पाहिले आहे. आणि त्या प्रत्येकाचा हिसाब केल्याशिवाय ही स्वामी माऊली गप्प राहणार नाही. हो बाळा, विश्वास ठेव. जो काही आमच्यावरती खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. आता सर्वांचा हिसाब करण्यासाठीच हे दिव्य मार्गदर्शन तुझ्यासमोर आले आहे असे समज. तेव्हा बाळा, टाळू नको, दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत शांत मनाने, निशंक मनाने हे शेवटपर्यंत ऐक. आणि ऐकल्यानंतर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज की तू खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच स्वामी माऊलींचे हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासमोर आले आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी भक्तांनो, मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणून हे सुंदर मार्गदर्शन माझ्यासमोर आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. तुमच्यावरती आनंदाचा, प्रेमाचा निरंतर वर्षाव होईल. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामीचरणी मनापासून मी प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे. ज्यांनी तुझा विश्वासघात केला, आता वेळ
त्यांच्या विश्वासघाताची आली आहे. हो बाळा, हे सर्व काही पाहण्यास तू तयार राहा. कारण जे लोकांनी तुझा विश्वासघात केला त्या आणि दूर राहून तुझी मजा पाहत राहिले, आता वेळ जरूर त्यांची आली आहे. फक्त तुला गरज आहे शांत मनाने हे सर्व काही पाहण्याची. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.